देशामध्ये मोदी साहेबांची सत्ता आल्याच्यानंतर मोदी साहेबांनी देशातल्या युवकांना पुढे जाण्यासाठी नमो चषकचं आखणी केली. खेळाडूं पुढे गेले पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदाराला तिथल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना सांगितलं की आपण खेळाचे सामने मोठमोठे घ्या आणि त्या माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजेत, नशामुक्त झाले पाहिजेत. कारण कुठलाही चांगला एखादा कलागुणांमध्ये युवक गेला तर तो नशेच्या आहारी जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी हे सुरू केलेलं नमो चषक आम्ही पुढे नेत आहे. मागील काही वेळेस मी देवेंद्रजींच्या नावाने देवेंद्र चषक ठेवला होता, CM चषक ठेवला होता. आता नमो चषकच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये या सर्व सामने होत आहेत आणि त्याच्यातून युवक पुढे जाते. राहिलं कल्याणपूर्वमध्ये जो स्पोर्ट्स क्लबचं आरक्षण होतं, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या स्पोर्ट्स क्लबसाठी मी पाठपुरावा करत आहे. पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा होत्या त्या महानगरपालिकेच्या ताब्यात नाही आल्या. बऱ्याचशा ठिकाणी ज्या जागा होत्या तिथं अनधिकृत बांधकाम जागा, पण 2009ला मी आमदार झाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी रिझर्वेशनच्या जागा होत्या त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं होऊन दिली नाही. ती अनधिकृत बांधकामं होऊन जरी दिली नसली तरी ती जागा ताब्यात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जागा ताब्यात आल्या नाही म्हणून ह्या इथे मोठं स्पोर्ट्स क्लब वगैरे उभं करता आलं नाही. कारण की मागच्या टायमालासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तिथे लागणारा जेवढा पण निधी आहे तो आपण स्पोर्ट्स क्लबसाठी देऊ. सेकंड दुसरं हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे, हॉस्पिटलसाठीसुद्धा निधी देण्याचं मान्य केलं होतं आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा मी वारंवार करत आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टीची पूर्तता होईल. मला वाटतं स्पोर्ट्स क्लबचे आता 5-6 भूखंड बाकी राहिलेले आहेत. हॉस्पिटलचे सुद्धा 5-6 भूखंड ताब्यात यायचे बाकी आहेत. ते ताब्यात आल्याच्यानंतर लवकरात लवकर ह्या कामाला सुरुवात होईल.